पहिल्या गरोदरपणाच्या वेळी काही जोखमीच्या कारणाने ऐनवेळी खासगी रुग्णालयात जाऊन सीझर बाळंतपण करावं लागलं. पण त्यानंतर दुसऱ्या गरोदरपणासाठी त्यांना अडचणी येत होत्या. आता पुन्हा 10 वर्षांनंतर रुखसार गरोदर आहेत. हा, प्रायव्हेटला जातो. प्रायव्हेट मध्ये थोडा आता रिस्क नाही घेऊ शकत, 10 वर्षांनी राहिले त्यामुळे प्रायव्हेटला, नाहीतर असं काय नाही. कारण अशा कंडिशन असतात ना की इकडे त्या गोळ्या कधी अवेलेबल नसल्या तर मग ते तिकडे देऊ शकतात ना, त्यामुळे मग तिकडे रेग्युलर जावं लागतं चेकअप. 10 वर्षांनी पुन्हा रुखसार या गरोदर असल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना पूर्ण आराम करण्याचा सल्ला दिलाय. गरोदरपणाच्या सुरुवातीपासूनच रुखसार यांच्या कुटुंबातील सगळेच खूप काळजी घेत आहेत. सासू सासऱ्यांनी मला खूप हेल्प केली, घरच्यांनी मला खूप म्हणजे बेड रेस्टवर सांगितल्यामुळे त्यांचं डेली रुटीन त्यांनी मला स्वतःने सांगितलं, त्याप्रमाणे मी डेली रुटीन केला. सकाळी नाश्ता वगैरे ते मला वेळेवर देतात, सगळं त्यांच्यामुळे हेल्प झाली मला. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे आहार उपचार चालू आहेत. राष्ट्रीय पोषण संस्थेचा अहवाल सांगतो, भारतातील 50% गरोदर महिलांना अत्यल्प प्रमाणात प्रथिने, लोह व इतर पौष्टिक घटक मिळतात. अशी आबाळ रुखसारची होऊ नये असे सर्व प्रयत्न तिच्या कुटुंबातील माणसं करतात. हे खूप दिलासादायक चित्र आहे. त्यांचं वजन गरोदरपणाच्या काळात 36 किलोवरून 46 किलोपर्यंत वाढलंय. त्यांचा नियमित आहार आणि योग्य काळजी घेतल्याने त्यांच्या रक्ताचं प्रमाण हिमोग्लोबिन 6 ग्रॅमवरून 12 ग्रॅमपर्यंत वाढलंय. प्रेग्नेंट लेडीज कधी कधी चहा वगैरे घेतात, पण ते न घेता मी फ्रूट घेते. स्टार्टिंगला फ्रूट घेतल्यावर मग थोडे नाश्ता करते, मग तसं कांदा पोहे, कधी शिरा, उपमा वगैरे हे सगळं खाते. आणि त्याच्यानंतर मग औषधं घेते. आणि त्याच्यानंतर मग दुपारी बरोबर एक टायमिंग असतो माझा, 1 वाजता मी जेवते. रात्री जेवणामध्ये डाळ असते, भाजी असते, कधी चिकन, कधी अंडा बॉईल करून वगैरे हे असं खाते. त्यामुळे माझं रक्त वगैरे जरा चांगलं आहे. हिमोग्लोबिन माझं 12 आहे. दर 8-15 दिवसांनी तपासणी करावी लागते. तपासणीसाठी प्रत्येक वेळी 5 ते 6 हजार रुपये खर्च येतो. उपचाराचा हा खर्च जास्त आहे आणि डिलिव्हरीच्या वेळी अजून साधारण 50,000 खर्च येईल असा अंदाज आहे. याची जमवाजमव करायचं चालू आहे. प्रश्न पडतो, बेताची आर्थिक परिस्थिती असलेल्या रुखसारचं बाळंतपण खासगी हॉस्पिटलमध्येच व्हावं असं कुटुंबाला का वाटत असावं? सरकारी आरोग्य सेवा दर्जेदार असत्या तर एवढे पैसे खर्च करण्याची कुटुंबाला गरजच वाटली नसती. 10 वर्षांनी असणारं गरोदरपण म्हणजे घरात सगळ्यांनाच आनंद आहे. घरातले लोकही रुखसार यांची चांगली काळजी घेत आहेत. समजूतदार कुटुंबाच्या जोडीला चांगल्या सरकारी आरोग्य सेवांची उपलब्धता असती तर बरं झालं असतं, हे मात्र वाटत राहील.